सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखा युनिट 2 ने आंतरराज्य रेकॉर्डवरील 3 आरोपींना जेरबंद करून 3 घरफोडी आणि 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे युनिट 2 चे पोलीस अधिकारी काळ्या हिरो होंडा शाईन दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 3 इसमांचा मेघराज बेकरी पेट्रोल परिसरात माग काढत होते। चव्हाटे टपरी जवळ त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडे चोरीची दुचाकी तसेच घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम आढळून आली। दर्शन सिंग धर्मसिंग शेख वर्ष 27 राहणार सोरोपाडा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, समरेश सिंग रणजित सिंग शकलीकर वर्ष 20 राहणार दंतनगर अजवाई रोड वडोदरा गुजरात, बहादूर सिंग ओमकार सिंग शकलीकर वर्ष 28 राहणार पचोरी तालुका खक्कनलाल जिल्हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे। कडक तपासात आरोपींनी घरफोडी आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून एकूण 1,16,600 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील 1 मोटारसायकल, पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत 1 घरफोडी करून चोरी, उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत 1 चोरी, मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत 1 घरफोडी चोरी असे गुन्हे दाखल आहेत। या 3 आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।